बाई राधिका, लवकर लवकर चल बाई. लवकर लवकर जाऊ आणि लवकर लवकर आणून घेऊ कपडे जवयाच्या अगोदर म्हटलं. मग ते घरात राहीन आणि आपण तिकडे तिकडे फिरा, चांगलं नाही वाटणार. आणि असेच फिरत असून बाप्पा म्हणून. चल बाई लवकर लवकर, जरासा पाय उरकव. नाही ना बाई, एवढे विचार नाही करत हे. त्याच्यात काय आहे, आता काम घेऊन आलं तर जाच लागते इकडे तिकडे. का घरात बसले राहणार आहे काय? तू नाही काय जास्तच विचार करतो. एवढे काही बारीक नाही आहे की ते एवढा विचार नाही करत. आता त्याला माहीत आहे काम घेऊन असते इकडे तिकडे जा लागते. आता त्याला माहीत नाही काय कपडे गिपडे घ्यायला जा लागत असं म्हणून. तू नाही काय लय सखोल विचार करतो. बरं जाऊ दे, चल आता. आई बरोबर कुलूप लावलं होतं ना घराला? हो बाई, लावलं तर होतं. कुलूप लावलं आणि चाबी देऊन आली बाई बाजूच्या घरी. आणि ते आप्पा गिप्पा येईन तर त्याच्यासाठी चाबी देऊन आली ना. ते आप्पा तर असे आहे, बस निघूनच जाते बाहेर. काही झालं चहा गिया घेतला का चालले बाहेर, जेवण घेऊन झालं का चालले बाहेर. म्हातारा कुतारा माणसानं म्हटलं एका जागी पडलो राव, आराम कराव. तर नाही, 50 वेळा बाहेर जात जाते आणि 50 वेळा घरात येत जाते. बस तेवढंच काम उरलं आता तुझ्या आप्पाले. हो काय बसल्या काय वाहते बाई, बसल्या काय? हो बाई बसली आता. काय आहे म्हातारा कुतारा माणसाले. शालू आहे काय? शालू आहे काय तू? हो हो शालू आहे ना, मी शालू आहे. इकडे चालली होती, आता तुम्ही दिसल्या बसल्या. झालं का ऑपरेशन डोळ्याचं? हो झालं ना, झालं ऑपरेशन झालं. जरासं धुंदुक दिसते. ह्या चष्मा दिला की नाही लावाले डॉक्टरनं, तर चष्म्यानं दिसते जरासं धुंदुक दिसते थोडंसं. काढसर. बाई कोण होतं सोबत? ओळखलं नाही मिळाले. आजी मी होय ना राधिका. ओळखलं नाही काय? लाईनीची मोठी इथंच तर झाली मी. ओळखून आली का तुम्हाला मी? अम्माय बाई राधिका होय काय व? किती दिवसानं दिसली हो माय मला तू. कुठं येतं कुठं जातं काही ध्यानच नाही बाप्पा. आजीला भेटाले नाही काही नाही. तरी म्या तू आईले किती वेळा म्हटलं का व शालू आली नाही का व राधिका, भेटाले नाही आली बाई. तर म्हणे आते बाई येत नाही म्हणे, ते जास्त करून म्हणे लवकर येणं नाही होत म्हणे तिचं म्हणे. बरं झालं मग आली तर आता भेट होऊन गेली. हां चांगली आहे बाई, घरी चांगली आहे. हो चांगली आहे ना, आजी चांगली आहे. ते आशीर्वादानं मस्त आहे म्हटलं मी. केव्हा झालं तो ऑपरेशन? ऑपरेशन केव्हा झालं? झाले 8 दिवस झाले हो बाई ऑपरेशन कराले. पण काय हे बुवारा डॉक्टर हे काळा चष्मा देऊन दिला आणि बस म्हणते हे लव ठेवा म्हणते पप्पा. सकाळी होते तर वाटतच नाही बाई सकाळ झाली. असं वाटते रात्रही रात्रच होय, दिवसही रात्रच होय. काय सारा डोळ्यासमोर अंधार होऊन जाते. आता त्या सुनबाईले म्हटलं आता ठेवून देतो म्हटलं मी काढून. 8 दिवस झाले ना आता ऑपरेशनाले, ठेवून देतो म्हटलं. पण ते म्हणते नाही म्हणते, सध्या नाही म्हटलं म्हणते त्यानं. सध्या ठेवा लागते म्हणते डोळ्यावर. कायचं होय मा ह्या काळा बुवारा चष्मा, मला तर काही समजूनच नाही राहिलं. असं मन करते का फेकूनच द्यावं या चष्म्याले. पाय आता तुझ्या तोंडही बरोबर ओळखून येऊन राहिलं मला. हो आजी कसं आहे ना, आता कसं एवढं मोठं ऑपरेशन झालं ना, एवढं मोठं ऑपरेशन एवढ्या दुखापत्यातून म्हटलं तू निघाली. आता राहू दे ना थोडा दिवस, डॉक्टरनं सांगितलं तर. आता त्यानं सांगितलं ना तर राहू द्या लागते. मग आपण आपल्या मनानं केलं की नाही तर मग अजून दुखापत होते. मग अजून डबल ऑपरेशन करशील काय तू? किती आता तुला दुःख झालं असं, एवढं मोठं ऑपरेशन झालं, किती परेज करा लागते. हे नका खाऊ ते नका खाऊ. आणि जर त्या आता चांगलं परेज नाही केला ना तर म्हटलं अजून मग उमायते ते. राहू दे, जेवढे दिवस म्हणते तेवढे दिवस, काही गडबड नको करू. आज न उद्या पाहिनंच आहे मग डोळे चांगले झाले का. राहू दे ना थोडे दिवस. हो बाई राहू देतो राहू देतो. तू आवाज ना ऐकून लय चांगलं म्हटलं माय. मी तर लय आठवण करतो बाई राधिका, लय आठवण करतो. तू ये ना बाई घरी. घरात चल ना, तू वहिनी आहे ना घरात. मस्त घरात आहे, चला गोष्टी करा. नाही आजी, मी सध्या नाही का मार्केटात चालली आईसोबत. कपडे गिपडे आणतो म्हणे आई म्हणे. आता उशिरा होऊन जाईन मग, माझे पाहुणे येऊन राहिले आज. त्याच्या याच्या अगोदर म्हटलं मार्केटातून आलो पाहिजे आम्ही वापस. आता निघतो मी. आता तू दिसली होती म्हणून मी बोलत त्यासोबत बसून गेली. येतो मग आजी मी. नंतर येईन ना, नंतर येईन. काय व माय नंतर नाही येत बाई तू, नाही येत. अशीच करतं बाई तू, इकडून आली का तिकडून गेली. बाई शालू आणजो बाईला आठवणी ना. हो आनंद ना. सध्या कपडे आणण्यासाठी चाललो, आणतो ना तिकडून आणतो. बरं येजो राधिका. चल ना बाई राधिका, उशीर होऊन राहिला ना. तिकडून वापस यायचं आहे ना आपल्याला. चल ना. हो आई चल. बरं आजी येतो. येतो आम्ही लवकरच येतो. हो बाई हो, जा मा बरोबर जा. हो आजी. गेल्या वाटते. मोठी साजरी पोरगी आहे बाप्पा शालूची, लय साजरी पोरगी आहे. लग्नाच्या अगोदरही म्हटलं आजी करून ये घरात. भांडे गिंडे घासाचे राहिले तर घासून घुसून दे माय. आता तर सून आली तर आता म्हणा एवढं फिकरच नाही राहत आपल्याला. पहिले पोट्टीने काय मोठं काम करू लागे माय, चुटूर. पाय बरं डोळ्यासमोरचे लेकरं केव्हा मोठे होऊन जाते आणि सासरी चालले जाते माहीतच नाही पडत.
माय हो, कसं पोट करून राहिलं हे, गडगड 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 कसं करू मी? अरे देवा रे, ह्या पोटाले कोणी सांगा रे, एवढं खारं खारं पोहा खाल्ला, आता तर फजितीच झाली मई. अरे अरे काय करू मी, मय पोट पोहा खाल्ला तेव्हापासून 4 वेळा पोट झोमून येऊन गेलं मय, पोट झोमून याले. कसं करू तर ह्या सुनीनं तर म्हटलं माझीनंच हराम करून टाकलं. काय टाकलं होतं काय नाही, मला तर वाटते का जमाल घोटा टाकला होता का काय टाकला होता त्याच्यात. अरे देवा काय करू, ह्या पोटाचं काय करू मी. अरे रे रे, मग मस्ती तर मया सांगत आली, चांगला खाऊन घेतला असता पोहा तर काय बिघडलं असतं मयाई. तिला डबल करायला लावला आणि ते तर भैताळ कुठली, तिनं कितीक टाकलं आणि कितीकनी मीठ त्याच्यात, का पूर्णीची पूर्णी भरणी टाकून दिलं काय तर. अरे 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 कसं करू रे देवा, अरे वाचव रे मले वाचव, नाही तर म्हटलं हागाले जाऊ जाऊ पूर्णी म्हटलं मग कंबरच बसून जाईल. किती वेळ होऊन गेला, ह्या आतेबाई म्हटलं खोलीत गेल्या तर निघाल्याच नाही बाहेर. मी म्हटलं ह्या नाश्ता इष्टा करते आणि ह्या चालल्या जाते बाहेर, मी त्याची वाटच पाहून राहिली होती. पण आज तर त्या गेल्याच नाही, त्याला बाहेर गेल्याशिवाय गमतेच कुठं. पण आज काय झालं, आज त्या उठल्या इथून आणि खोलीत चालल्या गेल्या आणि तेव्हापासून निघाले नाही. मामाजीनं म्हटलं जेवणही केलं आणि चालले गेले ते वावरात. आणि आतेबाई तर तेव्हाही नाही निघाल्या, जाऊन पाहू काय जराशी. त्यानं पोहा खाल्ला होता गड्या, एवढा खारट खारट पोहा खाल्ला होता. आता ह्या वयात काय एवढं पचते काय. पण काय करू मी, असं करायला त्याच मला भाग पाडते ना, मी काय गलती त्याच्यात. पहिले चांगला बनवला होता तर कुठं खाल्ला त्यानं, खारट झाला म्हणे. मग मी काय करू, त्यांना मी टाकलं वरतूनच, कालव कुलव केला, गरम केला आणि तोच दिला. मग आता त्याची तर गलती होती ना त्याच्यात. पण नाही काय, जाऊ दे, जे झालं ते झालं. आता नाही का जरासं जाऊन पाय तुम्ही, तब्येत गिब्येत तर खराब नाही झाली गड्या त्याची. अशी मनशा नव्हती मी त्याची तब्येत खराब होऊन जावा म्हणून. पण काय करू आता, त्यावेळेस मला काही सुचलंच नाही असं. याकडे जाऊनच पाहतो, त्याला म्हणतो जेवण करत नाही काय म्हणून. आज भाजी बनवली आणि पोळ्याही टाकल्या, मस्त टमाटरची चटणी बनवली म्हटलं आणि पोळ्या टाकल्या जशा जमल्या तशा. आवाज देतो त्याला, खाऊन घेईन जरासं खाले, आवाज देतो आणि तब्येतही पाहून घेतो त्याची. अरे देवा रे पोट रे, अरे देवा पोट काय घडघड घडघड करते रे. अरे अरे रे रे देवा रे वाचव रे मले. माय बाई, आता हे आते पहिले काय झालं, ह्या तर पलंगावर असं बेसुदच पडला आहे बाप्पा. काय झालं येईल, याची तब्येत गिब्येत तर खराब नाही झाली. तो मिठाचा पोहा खाल्ला तर विचारतो येईल मी. आतेबाई काय झालं वो आतेबाई. हो पुन्हा मग पोट लयच घडघड करून राहिलं वो बाई, कसं करू समजूनच नाही राहिलं, लयच घडघड करून राहिलं, पोटही अकडून गेलं. असं वाटते का डमारल्यासारखंच झालं काय. 4-5 वेळा बाई संडासली जाऊन आली, हगवण लागल्यासारखी होऊन राहिली. काय करू तर पोटही लय जडजड करून राहिलं. आतेबाई तुम्ही नाही काय काळजी नका करू, मी तुमच्यासाठी नाही काय मस्त निंबू पाणी बनवून आणतो. त्यानं पोटाची जडजड कमी होते. दही नाही आहे घरात, नाही तर मस्त दहीची लस्सी गिस्सी बनवून आणली असते तुमच्यासाठी. तुम्ही आराम करा, मी फटकीने तुमच्यासाठी जातो आणि निंबू पाणी आणतो बनवून, मस्त बर्फ गिरप टाकून. माय बाई मयानं झालं तर नाही येईल. मी आता असा विचारच नाही केला का येईल असं होऊन जाईल म्हणून. मयासानं झालं हे, मी पटकीने त्याच्यासाठी जातो आणि निंबू पाणी बनवून आणतो, नाही तर त्याचा त्रास म्हटलं जास्तच वाढून जाईल. निंबू पाणी बनवून आणतो म्हणते, तिच्याच्यानं झालं सगळं काही, तिच्याच्यानं झालं. एवढं मीठ टाकलं नसतं आणि मग तब्येत खराब झाली नसती. त्या पिंट्याच्या बाबाच्या यानं म्हटलं मी पूर्णचा पूर्ण पोहा खाऊन घेतला. एवढा खारट खारट वाटून राहिला होता तो, पण तरी खाल्ला मी म्हटलं ते बडबडच करन म्हटलं. आणि आता तर मला लयच परेशानी होऊन राहिली, काही समजूनच नाही राहिलं. पोट कसं गडगड गडगड करते व माय, कसं करू मी आता. म्हटलं मला अर्जंट दवाखान्यात जा लागते आणि एखादी सलाईन लावा लागते बापा, नाही तर बस मग काही खरं नाही. ह्या हगवणीच्या यानं म्हटलं असं ना हो कमी वरत देवा घरी चालली जाईल. अरे देवा रे, ना उठणं होऊन राहिलं ना बसणं होऊन राहिलं बापा. 4-5 वेळा गेली का सारे हात पाय ढिल्ले होऊन गेले. माय बाई मयानंच झालं. माया आतेबाईले मया असा विचार नव्हता बाप्पा का त्याची तब्येत खराब होऊन जाऊ म्हणून. मी तर बस एवढं करून राहिली होती का त्यानं मध्ये त्रास दिला तर त्याला काही ना काही अद्दल घडली पाहिजे. मी आता असा विचार केलाच नाही का त्याच्या तब्येतीवर काही ना काही परिणाम झाला पाहिजे म्हणून. लवकर जातो आणि निंबू पाणी बनवून आणतो बाप्पा त्याच्यासाठी. आणि नाही सुधारलं तर दवाखान्यात घेऊन जायला लावतो अंकुशजीले. पुन्हा कुठं चालली एवढ्या गडबडीनं. अरे काय झालं, काय झालं, कोणाचा चेहरा झाला तुझ्या एकदम. हो आतेबाईची तब्येत काही बरोबर नाही आहे, त्याचं पोटला घडघड करून राहिलं.
म्हणते 5-6 वेळा गेला म्हणते तरी काही बरोबर नाही होऊन राहिलं, पोटात जडजडी होऊन राहिली म्हणते. पहा ना जराशी जाऊन कशाचे कशाच करून राहिल्या त्या. मी जराशी जातो निंबू पाणी बनवून आणतो त्याच्यासाठी. तुम्ही जा बसा त्याच्याजवळ घडीभर जाऊन. काय काय बोलून राहिली तू? थांब मी जातो आईजवळ. तू जाय तू पटकीने जाय, निंबू पाणी घेऊन ये. मी आईजवळ जातो, पाहतो जास्त तब्येत असून तिला दवाखान्यात घेऊन जातो. पण माझ्याजवळ तर पैसे नाही आहे पुन्हा. माझ्याजवळ तर काहीच पैसे नाही आहे. मी काय घेऊन जाऊ? आईला कसं घेऊन जाऊ मी दवाखान्यात? अहो सध्या पैशाचा विचार कायले करता, पहिले जा तुम्ही आणि तिथे बसा. पैशाचा विचार नंतर कर. जा बसा बरं तिथे जराशी जाऊन तुम्ही. मी बातच आणतो म्हटलं निंबू पाणी. हो 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 बरोबरच बोलून राहिली तू. हो जातो ना जातो, थांब. आई आई काय झालं आई? कोण अशी पडली तू आई? अरे आला काय तू? अरे अंकुश लय पोट गडगड करून राहिलं रे. लस गडगड करून राहिलं. कसंच होऊन राहिलं. जीव मय होते. चक्कर येऊन राहिला. 2-3 वेळा गेली रे मी. तरी म्हटलं पोट काही साफ होऊनच नाही राहिलं. कशीच तब्येत होऊन राहिली रे मी. पण आई असं कसं? मग काय खाल्लं होतं त्या? पोट असं होऊन राहिलं, तुझ्या गडगड होऊन राहिलं. काही उलटसारखं खाऊन घेतलं होतं काय? त्यानं होते असं पोट? काय खाल्लं होतं सकाळी? काय खाणार आहे? तुझ्या बायकोनं पोहा बनवला होता ना. तोच खाल्ला म्हटलं आणि त्यानंच माझी तब्येत बिघडून गेली माझी तब्येत. किती वेळची गोयमय करून राहिली मी 2-2.5 तासाची. तर म्हटलं एकही जण मला पाहायला नाही आलं, काहीच नाही. इथं पडू बेजार होऊन गेली मी. बेजार व्हासाठी त्या बायकोच्या शानं झालं सगळं काही. त्या बायकोनंच चारलं म्हटलं मला एवढा खारट पोहा. त्यानंच माझी तब्येत बिघडून गेली. आणि तुझ्या बाबाच्या यानं पूर्ण खा लागला मला तो पोहा. पण आई पोहा तर मस्त बनवला होता तिनं पूनमनं. तिखटही नव्हता आणि खारटही नव्हता. उलट तर म्हटलं त्याच्यात मीठ कमीच टाकलं होतं तिनं. आणि तुला कसं काय वाटला पोहा खारट? कसं काय लागलं तुला खारट? मला काही तर काही समजून येऊन राहिलं. पोहा नसं नाही अजून त्या काही खाल्लं असेल ना, त्यानं झाली असून तुझी तब्येत खराब. अरे नालायका, जास्त मीठ टाकून आणून दिलं होतं मला. आणि तुझ्या बाबाच्या यानं खा लागलं मला. सगळं खा लागलं. आणि माझी तब्येत बिघडून गेली. आता मरतो मी आता मरतो मी. तुमच्या यानं मरतो मी आता. आई नाही ना, तुझ्या गैरसमज झाला असं नाही. हो रे हो, गैरसमजच झाला मया. तुला ओळखण्यातच गैरसमज झाला. किती म्हटलं इच्छा होती मी. किती इच्छा होती, किती अरमान होते म्हटलं का तुले एकदम चांगल्या घराची बायको आणन मी. चांगल्या घराची पोरगी, मस्त श्रीमंताच्या घराची. मस्त हुंडा गिंडा भेटला असता. चांगला राहिला असता, हातभार लागला असता, काही कामधंदा केला असता. तर स्वतःचं काही केलं असतं तर सासरच्या लोकांनी म्हटलं हातभार लावू लागले असते. काय विचार केला होता बाई. आणि काय झालं? एक तर आणलीच होती म्हटलं गरीबाची. एक जराशी चांगली आणतो म्हटलं सून. तर त्या म्हटलं पूर्ण अरमानवर पाणी टाकून दिलं. पाणी टाकाले हे अशी अवदासा उचलून आणली. तिले स्वयंपाक नाही करता येत, तिले कपडे नाही धुता येत, तिले काहीच नाही करता येत. फक्त कैचीसारखं तोंड चालवता येते तिले. आणि तिच्याशानं माझी तब्येत खराब झाली. तू विश्वास ठेव का नको ठेवू, पण तिच्याशानं माझी तब्येत खराब झाली. तब्येत खराब झाले. काही फायदा नाही आहे या घरात म्हटलं मी काहीच इज्जत नाही आहे. ना सुना इज्जत करते, ना नवरा इज्जत करते, ना लेकरं करते. लेकरच नाही करन तर त्याच्या बायका कुठून करणार आहे? उलट म्हटलं तुझी बायको अशी चपर तोंड चालवते. कशी तोंड चालवते ते. तरी म्हटलं तुला असं वाटत नाही का रे? का माझ्या आईसोबत कशी बोलतो व तू? तुला असं बोलणं शोभते काय? तू तर बायकोच्या मागंच राहून राहिला. तुला तर असं वाटते का बस बायको आहे तर कोणीच नाही आहे. जसं तुलाच बायको भेटली, ते भेटली नसती तर तुझं लग्नच नसतं झालं. तुझा संसारच नसता थाटला असता. एवढी चांगली पोरगी शोधून आणली असती म्हटलं हिऱ्यासारखी. हे अवदासा भरून ठेवली घरात. आई आणि तू जास्त बोलू नको आई. तुझी तब्येत खराब होऊन जाईल. तू आराम कर. तुला बरं नाही वाटून राहिलं ना, आराम कर तू. ते गेली म्हटलं पूनम गेली निंबू पाणी आणण्यासाठी गेली. ते तुझ्यासाठी ते पाय बरं होते तर निंबू पाणी आणण्यासाठी गेली. आणि तू म्हणतं का तिच्या क्षणात तब्येत खराब झाली. तिला जर असं तिच्या मनात राहिलं असतं तर ते काय आणायला गेली असती तुझ्यासाठी. म्हटलं असतं हो ते पडली आहे तर मला काय करायला लागते असं म्हटलं असतं तिनं. आता करून नाही राहिली ना, तेच करून राहिली नाही. तुझ्या कोण अशी करतो तू? तिला तू समजून घे, तुला ते समजून घेईन. असं तुम्ही दोघं करा तू आणि ते, तर मग मला कसं होणार आहे? मी तो दोघीच्या मधात चांगलंच वाटून चाललो ना. मला ते ना इकडून बोलता येते ना तिकडून बोलता येते. अरे म्हणून राहिली बायकोच्या मागचा शेपूट होय तू. बायकोच्या मागचा शेपूट. राजासारखा नाही राहत तू. एखाद्या उंदिरासारखा राहायचं म्हटलं मागं बायकोच्या. बायकोनं म्हटलं बस का बसतं, उठतं. जाऊ दे बाप्पा. अरे देवा पोटमय. अरे देवा. किती वेळ झालाय पूनम गेली. निंबू पाणी आणतो म्हणे, अजूनपर्यंत काही आणलं नाही. पूनम झालं नाही काय गं निंबू पाणी आणणं? हो आले. पहा दुखही थेच देते म्हटलं, दवाई थेच देते. एवढं सगळं करून पोटही मला खराब केलं ना, आता निंबू पाणी आणते म्हणते ते. पहा असा धिंगाणा म्हटलं, असा धिंगाणा राहिले.